नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्स. मित्रांनो, आपण जी सिरीज सुरू केलेली आहे की आपलं टार्गेट म्हणजे मिशन कंबाईन MPSC कंबाईन 2024 की कंबाईन जे MPSCची परीक्षा होणार आहे आजच्या नाही 3-4 महिन्यानंतर, त्यामध्ये येणारे गणित आणि बुद्धिमत्ता याचे सर्वचे सर्व प्रश्न तुम्हाला सॉर्ट आउट करता आले पाहिजे. त्यासाठी आपण रोजचे 10 प्रश्न घेतोय. 10 प्रश्न कुठले की याच्यापूर्वी MPSCच्या परीक्षांमध्ये गणित आणि बुद्धिमत्तावर विचारण्यात आलेले प्रश्न जे आहेत त्याच्यावरचे रोजचे 10 प्रश्न आपण इथे घेतोय. आणि त्याच 10 प्रश्नाचा हा तिसरा सेट आहे बरं का. याच्यापूर्वी मी युट्यूबवर 2 सेट टाकलेले आहेत. प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनचे 2 सेट टाकलेले आहेत आणि हा सेट नंबर 3 की यामध्ये सुद्धा आपल्याला 10 प्रश्न आपल्याला डिस्कस करायचे आहेत यापूर्वी आलेल्या परीक्षांमध्ये. चला आपण सरळ प्रश्नांना सुरुवात करूया. 10 प्रश्नापैकी पहिला प्रश्न घेऊया, जो विक्री कर निरीक्षक पूर्व परीक्षेमध्ये आलेला आहे आणि 2012 ला आलेला आहे. 2012 विक्री कर निरीक्षक पूर्व परीक्षा. काय बोलतोय क्वेश्चन नंबर 1 बघूया की रमेशला सुरेशच्या पगाराचा निमपट आहे. रमेश जो आहे याला या सुरेशच्या पगाराचा निमपट म्हणजे अर्धा, की समजा हा रमेश असेल आणि हा सुरेश असेल तर या रमेशला या सुरेशपेक्षा अर्धा आहे. म्हणजे जर याला रेशो मध्ये जर कन्वर्ट केलं तर हा जर 2 असेल तर हा 1 असायला पाहिजे. तो जर 2 असेल तर तो बघा, रमेश हा सुरेशचा किती आहे अर्धा म्हणजे हा 2 आहे तर त्याचा अर्धा 1 हा शेअर त्याचा असायला पाहिजे. तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. महेश नावाचा एक व्यक्ती आहे, त्याला या रमेशच्या पगार जितका आहे त्याच्यापेक्षा तिप्पट पगार आहे. रमेशचा शेअर आहे 1 तर महेशचा शेअर तिप्पट व्हायला पाहिजे म्हणजे हा 3, की महेशला किती पगार म्हणता येईल की त्याचा शेअर पगाराचा शेअर 3. आणि क्वेश्चन मध्ये असं बोलताय की जर महेशचा पगार 4500 रुपये, लक्षात घ्या या महेशचे 3 शेअर्स आहेत, 3 शेअर्स आणि त्याचा पगार आहे 4500. तर या 3 ला कितीने गुणाकार केला तर 4500 येईल. तर 3 ला जर 1500 ने गुणाकार केला तर 4500, म्हणजे असं म्हणता येईल की एक शेअर किती झालाय, एक शेअर झालाय 1500चा, एक शेअर झालाय 1500चा. तर प्रश्न विचारला आहे सुरेशचा पगार किती. सुरेशचे शेअर बघा किती आहे, सुरेशचे शेअर आहेत 2, सुरेशचे शेअर आहेत 2, एक शेअर आहे 1500चा, या 2 ला 1500 ने गुणाकार करूया म्हणजे प्रश्नाचे उत्तर तयार होते 15 दुने 30, म्हणजे सुरेशचा पगार असायला पाहिजे 3000 रुपये. 3000 रुपये सुरेशचा पगार असायला पाहिजे. ऑप्शन मध्ये मिळतंय ऑप्शन नंबर सी. ठीक. रेशो अँड प्रोपोर्शनचा अगदी साधा आणि सोपा प्रश्न, असे भरपूर सारे प्रश्न आपण ऑलरेडी आपल्या ॲपमध्ये शिकलेलो आहे. तुम्ही त्याचा वापर केलेला आहे तर तुमच्यासाठी तर हा सहज एकदम साधारणसा प्रश्न असायला पाहिजे. फ्रीचे मार्क्स असतात मित्रांनो, त्याला तुम्हाला कॅश करता आले पाहिजे बस. राईट. चला क्वेश्चन नंबर 1 झालाय. हा प्रश्न आपल्याला बघा. क्वेश्चन नंबर 1 च्या नंतर क्वेश्चन नंबर 2 ला येऊया. क्वेश्चन नंबर 2 की पर्सेंटेजशी रिलेटेड दिसतंय आणि असे सुद्धा प्रश्न आपण वारंवार शिकलेलो आहे. चला क्वेश्चन नंबर 2 काय बोलताय, जो राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षेला मेन्सला आलेला बरं का, राज्य कर निरीक्षक मेन्सला 2019 ला आलेला प्रश्न आहे. काय बोलताय आधी बघून घेऊया की एका परीक्षेत 70% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले आणि 65% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. बघा आपला फंडा काय होतो या प्रश्नाचा, की एकतर उत्तीर्ण तिन्ही पास 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 पाहिजे किंवा तिन्ही नापास नापास पाहिजे. समोरचा बघा की 25% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. इथे काय बोलताय अनुत्तीर्ण, इथे उत्तीर्ण आहे, इथे पण उत्तीर्ण आहे, तर इथे सुद्धा अनुत्तीर्ण पाहिजे होतं. म्हणजे आपल्याला सहज प्रश्नाचे उत्तर काढता आलं असतं. बट इथे अनुत्तीर्ण दिलंय, याला जर मी उत्तीर्ण करण्याचा प्रयत्न केला तर 25% विद्यार्थी जर दोन्ही विषयात नापास झाले आहेत तर 25% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले आहेत म्हणजे 75% विद्यार्थी हे दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले आहेत असं म्हणता येईल मला. उत्तीर्ण म्हणजे पास झाले आहेत. राईट. आता आपल्याला तिन्ही टर्म जे मिळत आहेत उत्तीर्ण म्हणजे पास पास पास, म्हणजे यानुसार आपल्याला पास विद्यार्थ्यांची टक्के आपल्याला काढते. काय फंडा होता की दोन्ही जे सेपरेट विषय आहेत, स्वतंत्र विषय आहेत, त्यांची बेरीज करू. बघा इंग्रजी आहे 70% प्लस गणित आहे 65% आणि याच्यामधून 75% जे उत्तीर्ण, बघा 25% अनुत्तीर्ण होतं.
त्याला आपण कन्वर्ट केलं कशामध्ये, उत्तीर्णमध्ये. 25% अनुत्तीर्ण आहे तर 75% उत्तीर्ण असतील तर त्या 75ला मायनस करूया. म्हणजे जी काही संख्या मिळेल ती टक्केवारी कुणाची असायला पाहिजे, उत्तीर्णची. उत्तीर्णची ती संख्या टक्केवारी तुम्हाला मिळेल. हाच फंडा होता ना, स्वतंत्र विषयाची बेरीज आणि दोन्ही विषय जे असतील त्याला मायनस करणे. चला 70, 65 आणि 75 यांची बेरीज वजाबाकी केली तर 135 मधून 70 म्हणजे 60% हे काय आहेत, उत्तीर्ण आहेत असं म्हणता येईल. 60% विद्यार्थी हे उत्तीर्ण आहेत. आणि प्रश्नामध्ये काय बोलतोय बघा, जर 3000 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील, 3000 विद्यार्थी आहेत, 3000 विद्यार्थ्यांची संख्या दिली आहे इथे 3000 आणि पर्सेंटेज आहे 60%, राईट. म्हणजे हे जे 3000 जे असतील ते किती टक्के असायला पाहिजे, 60%. तर 60ने भाग देऊ, हा होईल 1%. कुणाच्या, एकूण विद्यार्थ्यांचा. एकूण विद्यार्थ्यांचा 1% आणि गुणीला जर 100 करू तर एकूण विद्यार्थ्यांचे 100% म्हणजे एकूण विद्यार्थी आपल्याला मिळतील, राईट. हे फंडे आपण खूपदा वापर केलेले आहेत. 1% याचाच वापर करून पर्सेंटेजचे सर्व प्रश्न आपण सॉल्व्ह केलेले आहेत. चला भाग जातोय का, 0 0 घटला आहे, 6ने याला भाग दिला 30ला म्हणजे 5 आणि 6 पंचे 30 आणि हा 0 जोडलाय. 50 गुणीला 100, 50 गुणीला 100 म्हणजे 5000 विद्यार्थी एकूण असायला पाहिजे आणि प्रश्नामध्ये पण तेच विचारलंय. तर एकूण किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर एकूण किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असेल, तर एकूण 5000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असेल. ऑप्शन मध्ये ऑप्शन नंबर सेकंड मिळत आहे तुम्हाला 5000. साधे सोपे प्रश्न असतात, तुम्हाला डील करता आले पाहिजे. हे पर्सेंटेज तर एकदम चुरून मुरून आपण शिकलेलं आहे. शॉर्टकटनी कुठलाही फॉर्म्युला आपण वापरलेला नाही आहे, डिरेक्टली 1%चा वापर करणे आहे आणि सिमिलरिटी शोधणे. दॅट्स ऑल. सिमिलरिटी कुठे मिळते, हे 3000 विद्यार्थी हे 60% आहेत, दॅट इज सिमिलरिटी. म्हणजे संख्येला 60% जो आहे 60ने भाग देऊ, 1% तयार होतो आणि गुणीला 100 केला तर त्याचं कंप्लीट मीन्स टोटल एकूण विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला मिळते. चला नंबर 3 ला येऊया. नंबर 3, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक 2017 ला आलेला प्रश्न आहे. आरटीओ काय बोलताय की नोमने, आता नोम नावाचा एक व्यक्ती आहे, नोमने त्याच्या मूळ स्थानाला भेट देण्यासाठी 2130 किलोमीटरचे अंतर प्रवास केले. टोटल डिस्टन्स दिलेलं आहे त्याला 2130. एकूण प्रवासापैकी 1/3, लक्षात घ्या 1/3 मीन्स 1/3 एकूण म्हणजे 2130 पैकी 2130 पैकी 1/3 मीन्स 1/3 इतका प्रवास त्याने विमानाने कापले. त्याने विमानाने इतका प्रवास केलाय. तर 3ने याला भाग दिला, 3 7 21, 3 1 3 0 म्हणजे 710 किलोमीटरचा प्रवास हा कशाने केला असेल त्याने, हा त्याने विमानाने केला. 710 किलोमीटरचा प्रवास हा त्याने विमानाने केला. समोर बोलतोय त्याने केलेला रेल्वेचा प्रवास त्याने बसने केलेल्या प्रवासाचा. आता बघा हा तर विमानाने केलेला आहे. शिल्लक किती राहिलंय, 2130 मधून 2130 मधून 710 मायनस केले 710. तर बाकीचा जो प्रवास झाला असेल तो रेल्वे आणि बसने झाला असेल. याला मायनस करूया, दॅट इज 0, दॅट इज 2, दॅट इज 40. इतकं जे अंतर आहे हे त्याने कशाने, रेल्वेने आणि बसने केलं असेल. इतकं अंतर 710 तर विमानाने केलंय, 1420 हे त्याने बसने आणि रेल्वेने केलं असेल. बट कंडिशन काय दिलेली आहे की त्याने केलेला रेल्वेचा प्रवास, लक्षात घ्या त्याने केलेला रेल्वेचा प्रवास त्याने बसने केलेल्या प्रवासाच्या 3/5. समजा बसने x किलोमीटर इतका प्रवास केला असेल तर रेल्वेचा प्रवास किती आहे त्याचा 3/5. 3/5 म्हणजे हा होईल 3x/5. 3/5 या x चा 3/5 तर इतका प्रवास त्याने रेल्वेने केला असेल. आणि क्वेश्चन हा विचारलाय तर त्याच्या भेटीच्या दरम्यान त्याने बसने कापलेले अंतर निवडा. म्हणजे या x ची किंमत काढायची आहे तुम्हाला. या x ची किंमत जी मिळेल ती तुमचं उत्तर असायला पाहिजे. चला 1420 हे तर टोटल रेल्वे आणि बसने केलेला प्रवास आहे. या दोघांची बेरीज आपल्याला 1420 दाखवता येईल, राईट. इथे मिक्स फ्रॅक्शन मिळतोय बघा, 5x अधिक 3x, 5 गुणिले x 5x अधिक 3x म्हणजे हा झाला तुमचा 8x भागीला 5 बरोबर 1420. तुम्हाला या x ची किंमत काढायची आहे तर हा 8/5 तिकडे जाईल तर तो होईल 5/8 उलट होईल.
राईट. आणि मग याच्यापासून जे काही तुम्हाला उत्तर मिळेल ते तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे. चला काढूया आपण. 8ने भाग जातो का? नाही जात. 4ने भाग जात आहे बघा. 4 दुने 8, 4ने इथे भाग दिला. 4 त्रिक 12, 2 शिल्लक, 4 पंचे 20, 2 शिल्लक, 4 पंचे 20. राईट. 355 गुणीला 5 आणि भागीला 2 तुम्हाला ऑप्शन मध्ये मिळायला पाहिजे आणि ते डेसिमल पॉईंट मध्ये यायला पाहिजे. ऑप्शन एकच दिसतंय डेसिमल पॉईंटचं. चला करून घ्या. 5 5 25, 2 शिल्लक, 25 आणि 2 27, 2 शिल्लक, 15 आणि 2 17, भाग 2. 2 ने पूर्ण भाग जाणार नाही. डेसिमल पॉईंट मध्ये बघा. 2 8 16, 1 शिल्लक, 2 8 16, 1 शिल्लक, 2 7 14, 1 शिल्लक, 0 घेतला डेसिमल पॉईंट. 2 पंचे 10 म्हणजे बसने कापलेलं अंतर किती असायला पाहिजे? तर ते मिळतंय तुम्हाला 887.5 किलोमीटर. ऑप्शन नंबर डी मध्ये. डिपेंड करतं की तुमचे कॅल्क्युलेशन्स कसे आहेत. कॅल्क्युलेशन एकदम स्ट्रॉंग असायला पाहिजे. मिक्स फ्रॅक्शनला कसं इन्स्टंटली डील केलं किंवा हे जे कॅल्क्युलेशन जे तयार झालेलं आहे त्याला कशा पद्धतीने पटकन सॉल्व्ह करणे आहे हे तुम्हाला हे त्याच्यावर नॉलेज असायला पाहिजे किंवा तुमची कॅल्क्युलेशनची जी स्पीड आहे ती खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे. राईट. चला क्वेश्चन नंबर 3चा आन्सर मिळाला आपल्याला. हा प्रश्न आला होता सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक 2017. चला नंबर 4 ला येऊया. नंबर 4. एका विशेष मुलाचा कायम समावेश करायचा असेल आणि 2 विशिष्ट मुलांना नेहमीच वगळायचे असेल. एका मुलाचा समावेश असायला पाहिजे आणि 2 मुलांना बाहेर काढायचे आहे. त्यांना समावेश करायचा नाहीये. तर प्रकल्पाचे काम करण्यासाठी 15 मुलांमधून 3 मुलांची निवड. किती मुलांची निवड करायची आहे? 3. 15 पैकी 3 मुलांची निवड करायची. राईट. कॉम्बिनेशन हे सुद्धा आपण साध्या आणि सोप्या भाषेमध्ये शिकलेलो आहे. फॉर्म्युला इथे सुद्धा वापरलेला नाही. तो बोलताय 15 पैकी 3 मुलांची निवड करायची. पण पहिल्या कंडिशन मध्ये काय बोलताय? एका विशेष मुलाचा कायम समावेश असायला पाहिजे तिथे. तो असेलच. तर या 15 पैकी एक मुलगा हा तर ऑलरेडी निवडलेला असेल, ओळखीचा असेल किंवा ऑलरेडी त्याची निवड झालेली आहे. तर 15 पैकी एक मुलगा तर निवड झालेली आहे. तर राहिले किती? 14. 3 पैकी एका मुलाची निवड झालेली आहे. तर 14 पैकी दोघांची निवड करायची आहे. पण कंडिशन इथे अजून संपलेली नाही आहे. त्यामध्ये असं बोलताय आणि 2 विशिष्ट मुलांना नेहमीच वगळायचे. 2 मुलं जे असतील त्यांना वगळायचे. आता 14 पैकी दोघांचं सिलेक्शन करायचं. 14 पैकी करायचं होतं तिघांचं, बट एक ऑलरेडी इन्क्लुडेड आहे. आता राहिले 14 पैकी 2. 14 पैकी 2. पण त्या 14 पैकी 2 विद्यार्थी असे आहेत ज्यांचं सिलेक्शन होणार नाही. त्यांना कामावर ठेवण्यात येणार नाही. तर 14 पैकी 2 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना कामावर ठेवण्यात येणार नाही. म्हणजे 14 मधून 2 कमी करू 12 पैकी दोघांची निवड करणे. आणि मग फायनल निवड किती होईल ते तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे. 12 पैकी 2 म्हणजे 12 गुणीला 11 भागीला 2. राईट ना. कॉम्बिनेशन असंच करतोय. 2 ने भाग दिला, साइन दिले 12 आणि 11 गुणीला 6 म्हणजे 66 वेगवेगळ्या पद्धतीने 66 वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची निवड करण्यात येईल. आणि असं काही ऑप्शन मध्ये मिळतं का? तर यस मिळतंय. ऑप्शन नंबर लास्ट. कॉम्बिनेशन अगदी साधे आणि सोपे प्रश्न असतात, पण विद्यार्थ्यांना हा त्याचा नॉलेज नसतं, त्यामुळे ते फसतात बरं का. तुम्हाला एमपीएससीच्या परीक्षांमध्ये कॉम्बिनेशन आणि परम्युटेशन विथ प्रोबॅबिलिटी खूप सारे प्रश्न आलेले आहेत आणि समोरही येत राहतील. त्यामुळे तुम्हाला याला पण शिकणे गरजेचं आहे, याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्टला या. क्वेश्चन नंबर 5. न्यूमरिकल ॲबिलिटीचा क्वेश्चन. एखादा एकटा दुःखा तर न्यूमरिकल ॲबिलिटीचे क्वेश्चन तुम्हाला असतातच. एमपीएससीची कुठलीही परीक्षा असू द्या, तुम्हाला ते प्रश्न असेल. बघा इथे बोलताय 0.5 चा पॉवर 4 म्हणजे 5 चा चौथा घात जर केला तर 625 होतो. 5 चा चौथा घात. आणि याला एका अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट आहे आणि चौथा पॉवर आहे म्हणजे याला 4 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट आले पाहिजे. 1 2 3 तर चौथा 0 घ्या आणि डेसिमल पॉईंट घ्या. म्हणजे 0.5 चा चौथा घात जर तुम्ही केला तर 0.0625 असा मिळतो. प्लस 0.2 चा तिसरा घात. 2 चा तिसरा घात आपल्याला माहिती आहे 8 आहे. 2 चा तिसरा घात 8 आणि याला एका अंकाच्या पूर्वी डेसिमल आहे म्हणजे या 8 ला 3 अंकाच्या पूर्वी 1 2 3 3 अंकाच्या पूर्वी याला डेसिमल पॉईंट यायला पाहिजे. है ना. हा तर नियमच आहे. भाग 0.3 चा वर्ग. 3 चा वर्ग म्हणजे 9.
3चा वर्ग 9 आणि याला एका अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट आहे, तर वर्ग जर करू तर 2 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट म्हणजे 0.9 असा तयार होईल. मायनस मायनस 0.2चा वर्ग, 2चा वर्ग होतो 4 एका अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट आहे म्हणजे 0.04 2 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट, राईट. चला वरच्यांची बेरीज करू आणि खालच्यांची वजाबाकी आणि मग भाग देऊ त्याला, आणि मग भाग दिल्यानंतर काय उत्तर तयार होतं त्याला बघूया. बघा हा 5 आणि याच्या समोर एक जर शून्य जोडला, 4 अंक 5 अधिक 0 म्हणजे 5, राईट. 2 अधिक 8 म्हणजे 10, 10च्या शून्य 1 शिल्लक, 6 अधिक 1 म्हणजे 7 आणि हा 0 आणि हा डेसिमल पॉईंट भाग. 0.09 मधून 0.04 गेले तर 0.05 नाही. सर्वात आधी तर डेसिमल पॉईंट सारखे करणे आहे. वर 4 अंकाचा डेसिमल आहे, खाली 2च अंकाचा, तर इथे 2 शून्य वाढवून द्या. बघा वर आणि खाली सारखे डेसिमल पॉईंट झाले आहेत म्हणजे डेसिमल पॉईंट कट केला जातो, राईट. डेसिमल पॉईंट जर इथून कट केला तर ही संख्या तयार होत आहे 705. डेसिमल पॉईंट इथून जर कट केला तर ही संख्या तयार होत आहे 500. आता यांच्यामध्ये भाग देऊन ऑप्शन पैकी उत्तर आपल्याला शोधायचं. चला 5 ने जर भाग दिला तर 14 पंचे 70, 5 एक 5, 5 ने भाग दिला तर 100, 100 ने 141 ला भाग द्यायचा. 100 ला 2 शून्य आहेत म्हणजे 2 शून्य आहेत म्हणजे या 141 ला 2 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट यायला पाहिजे, म्हणजे तुमचं उत्तर असायला पाहिजे 1.41. 1.41 तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळत आहे. हे न्यूमरिकल ॲबिलिटीचे क्वेश्चन्स आहेत ज्याची तुम्हाला मी सवय असायला पाहिजे. कसाही न्यूमरिकल ॲबिलिटीचा क्वेश्चन असो, पटापट पेन चालवून त्याचं आन्सर तुम्हाला ड्रॉ करता आलं पाहिजे. हे सर्व आपण बेसिकमध्ये शिकलो होतो. बेसिकमध्ये 26 लेक्चर्स मी तुम्हाला बेसिकमध्ये शिकवले, ज्यामध्ये न्यूमरिकल ॲबिलिटी तुमचं स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न केला होता. चला 5 क्वेश्चन झाले आहेत, समोर जाऊया. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 की राजूने एक जुनी कार 60,000 रुपयाला घेतली. 60,000 रुपयाला एक कार त्याने घेतली आहे. 1 वर्षानंतर त्याने ती कार 45,000 रुपयाला विकली. घेतली होती 60,000ला. तर शेकडा तोटा किती? शेकडा तोटा काढायचा आहे. म्हणजे जितका तोटा झाला असेल त्याला 1% भाग देऊ, हाच फंड आहे. आता तोटा तुम्हाला दिसतोय, 60,000ला विकत घेतली, 45,000ला विकली म्हणजे 15,000 कमी मिळाले. तोटा झालाय त्याला 15,000. आणि 1% कुणाचा? तर 1% या खरेदी किमतीचा. 60,000चा 1% तो होईल 600. 600 ने भाग देऊया, प्रश्नाचे उत्तर मिळेल 2 शून्य 2 शून्य कॅन्सल आउट केले. 6 ने 150 ला भाग दिला तर 25 पर्यंत भाग जाईल म्हणजे 25% तोटा त्याला झाला या व्यवहारात असं म्हणता येईल. म्हणजे ऑप्शन नंबर डी ला तुमचं उत्तर तयार होतं. राईट. क्वेश्चन नंबर 6 अगदी साधा आणि सोपा, पर्सेंटेजशी रिलेटेड, नफा आणि तोटाशी रिलेटेड. चला क्वेश्चन नंबर 7 ला येऊया. क्वेश्चन नंबर 7 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षेला ASO ला आलेला क्वेश्चन आहे बरं का. 2019 ला की जयाने 8 तासात 50 किलोमीटर अंतराचा प्रवास केला. त्यापैकी काही अंतर तिने ताशी 4 किलोमीटर याप्रमाणे पायी चालून कापले आणि काही अंतर ताशी 10 किलोमीटर याप्रमाणे सायकलने कापले. तर ती किती अंतर पायी चालली? म्हणजे कंपॅरिझन टाईपचा क्वेश्चन आहे. समजा पायी चाललेलं अंतर तिचं असेल x किलोमीटर. किती? या 50 किलोमीटर पैकी x किलोमीटर. समजा 50 किलोमीटर पैकी 10 किलोमीटर ती पायी चालली आहे. 10 किलोमीटर. तर सायकलने किती प्रवास केला असेल? तर 50 वजा 10 म्हणजे 40 किलोमीटर हा सायकलने केला असेल. पण आपल्याला सायकलने किती प्रवास केला माहिती नाही, तर सायकल टोटल होते 50 किलोमीटर, राईट. त्यापैकी x किलोमीटर पायी चालली तर -x करूया म्हणजे इतके किलोमीटर ती तिने सायकलने प्रवास केला असं म्हणते. आता त्यांची स्पीड सुद्धा दिलेली आहे बघा. पायी ती चालते 4 किलोमीटर, पायीची डिस्टन्स आहे आपण x किलोमीटर. कितीच्या स्पीडने जाते? 4च्या स्पीडने. अंतर भागीला स्पीड म्हणजे आपल्याला वेळ मिळेल, राईट. आणि 10 किलोमीटर प्रति तास ही सायकलने जाते. सायकलची किती आहे? 50 मायनस एक्स भागीला 10. स्पीड आहे त्याची 10. म्हणजे याच्यापासून वेळ मिळेल आणि या दोघांची जर मी बेरीज केली तर मला टोटल वेळ मिळेल. आणि टोटल वेळ किती बोलताय? 8 तास. किती बोलताय? 8.
तर 8 तास दाखवून देऊया. हे तयार झालं एक तुमचं इक्वेशन बरं का. आता याला सॉर्ट आउट करून तुम्हाला x ची किंमत काढायची आहे, कारण प्रश्न विचारलाय किती अंतर पायी, पायी किती अंतर आहे x, x ची किंमत तुम्हाला काढायची. आणि तुम्हाला अशा पद्धतीचे सुद्धा उदाहरणं सॉल्व्ह करता येतात. तर चला करूया ना आपण. बघा 4 आणि 10 आहे. 10 मध्ये 4 ने भाग देत नाही, 10 दुने 20 म्हणजे काय तयार करावं लागेल 20. तर याला 5 ने गुणाकार करू, याला पण 5 ने गुणाकार करू, हा होतोय 5x प्लस 10 दुने 20, तर 50 आणि x ला 2 ने गुणाकार करू, 10 दुने 20, 50 दुने 100 मायनस याला 2 ने गुणाकार 2x बरोबर हा बोलताय 8. हा जो 20 आहे हा 8 सोबत गुणाकारात येईल, राईट. बघा 5x त्याच्यामधून 2x कमी करू, 5 मधून 2x गेले 3x बरोबर हा 8 गुणिला 20 म्हणजे 160, 8 गुणिला 20 म्हणजे 160. आणि हा जो 100 प्लस मध्ये आहे तो जर तिकडे गेला तर मायनस 100. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तयार होईल 3x बरोबर 160 मधून 100 गेले 60. तर या 3 ने याला भाग देऊ. या प्रश्नाचं उत्तर 20 असायला पाहिजे. तर तिथे पायी कापलेलं डिस्टन्स म्हणजे अंतर किती किलोमीटर असायला पाहिजे, ते 20 किलोमीटर असायला पाहिजे. ऑप्शन मध्ये मिळतंय ऑप्शन नंबर 3. डिपेंड करते की तुमचे कॅल्क्युलेशन किती फास्ट आणि स्ट्रॉंग आहे. पटापट पटापट तयार होतात बरं का. हे डिपेंड ऑन युअर स्किल्स की तुम्ही कशा पद्धतीने तयारी केलेली आहे तुमच्या प्रश्नांची. लक्षात घ्या गणित आणि बुद्धिमत्ताचे आता तुम्हाला 20 प्रश्न पडणार आहेत समोरच्या कंबाईनमध्ये. तर 20 प्रश्नापैकी ॲटलिस्ट 15 तरी तुम्हाला घेऊन येता आलेच पाहिजे. आणि तीच ट्रेनिंग आपण इथे करण्याचा प्रयत्न करतोय. हे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स आहेत. याच्यानुसारच यांची जर माहिती असेल तर तुम्हाला प्रश्नांची ओळख तयार होईल. प्रश्नांची ओळख मीन्स त्याच्याशी रिलेटेड प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतील समोरच्या परीक्षांमध्ये. चला क्वेश्चन नंबर 8 बघूया. बघा अशा प्रश्नांमध्ये तर विद्यार्थी हमखास गोंधळ करतात. तुम्हाला गोंधळ करायचा नाहीये, सहज उत्तर घेऊन येईल. क्वेश्चन नंबर 8, खालील संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा 2013 ला आलेला प्रश्न. आता विद्यार्थी असे प्रश्न आले की मग त्याला डेसिमल पॉईंट मध्ये तयार करतात. 21चा टेबल, 17चा टेबल, 13चा 11चा टेबल काउंट करतात. असं करायचं नाही. साधी सोपी पद्धत सांगतोय. या दोघांचे डिफरन्स बघा, या दोघांचे डिफरन्स 13 आणि 21चे डिफरन्स मिळत आहे 8. तर या 21 ला 8 ने भाग द्या. आता 21चा टेबल तरी लवकर येणार नाही, पण 8चा टेबल तुम्हाला डेसिमल पॉईंट मध्ये कन्वर्ट करता येईल. बघा 8 ने 21 ला भाग दिला तर 8 गुणे झालाय 16, 5 शिल्लक, शून्य घ्या डेसिमल पॉईंट, 8 सकम 48. याची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू तयार होत आहे 2.6. याला म्हणतात ऍब्सोल्यूट व्हॅल्यू. सेम यांची पण ऍब्सोल्यूट व्हॅल्यू तयार करू. 11 आणि 17चे डिफरन्स मिळत आहे 6. तर या 17ला 6 ने भाग द्या आणि ऍब्सोल्यूट व्हॅल्यू तयार करूया. बघा साइन दुने झालाय 12, साइन दुने 12, 5 शिल्लक, शून्य घ्या डेसिमल पॉईंट, साइन 8 48 म्हणजे जवळपास 2.8 तयार होत आहे, 2.8. सेम इथे इथे या दोघांचे डिफरन्स बघा, 9 आणि 13चे डिफरन्स आहे 4. या 13ला 4 ने भाग द्या. 4 त्रिक 12 होतात, राईट. एक शिल्लक डेसिमल पॉईंट, 4 दुने 8 आणि 4 25. याचा ऍब्सोल्यूट व्हॅल्यू 3.25 तयार झालाय. सेम या दोघांचे डिफरन्स बघा, 7 आणि 11चा डिफरन्स आहे 4. तर या 11ला 4 ने भाग द्या. 4 दुने 8, राईट. 3 शिल्लक, शून्य घेतलाय डेसिमल पॉईंट, 7 चोक 28 आणि 4 25. हा तयार होत आहे 2.75. आता प्रश्न हा विचारलाय तुम्हाला की सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. तर या ऍब्सोल्यूट व्हॅल्यू पैकी सर्वात मोठी ऍब्सोल्यूट व्हॅल्यू कोणती तयार झाली आहे फक्त त्याला बघा. तर सर्वात मोठी ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मिळते तुम्हाला 3.25. आणि तो कोणत्या अपूर्णांकापासून तयार झालाय तर तो या ऑप्शन नंबर सी 9/13 याच्यापासून तयार झालाय. म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक जर कोणता असेल तुमचा या चार पैकी तर तो 9/13 असायला पाहिजे. सिंपली या वेने करता येतं तुम्हाला. 13चा टेबल 9 पर्यंत मोजण्याची गरज नाही, ते जरा जास्त किचकटपणा होईल, राईट. चला क्वेश्चन नंबर 8 झालाय. नेक्स्ट बघूया, 2 प्रश्न राहिले, क्वेश्चन नंबर 9 आणि 10. चला क्वेश्चन नंबर 9 बघ. बरं अशा प्रश्नांमध्ये पण विद्यार्थ्यांना खूप कन्फ्युजन होतं की विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा 2015 ला आलेला प्रश्न आहे. 2015 ला की 200 पासून 400 पर्यंत 4 हा अंक एकदाच, लक्षात घ्या, एकदाच येणाऱ्या संख्या किती. आता तुम्हाला इतकं डेफिनेटली माहिती असायला पाहिजे की 1 ते 100 पर्यंत एकूण 19 अशा संख्या असतात, 19, ज्याच्यामध्ये एक संख्या म्हणजे 4 ही येत असेल, राईट. पण प्रश्न काय विचारलाय, एकदाच, या शब्दाकडे लक्ष द्या.
तर 100 पासून 200 पर्यंत, तसंच 200 पासून जर 300 पर्यंत गेलोय, 200 पासून 300 पर्यंत, तर 4 हा जो अंक आहे तो 19 वेळेस यायला पाहिजे, 19 वेळेस. पण इथे बोलताय एकदाच, तर या 200 पासून 300 पर्यंत 244 ही एक संख्या अशी असेल, 244 ही एक संख्या अशी अशी असेल की ज्यामध्ये 4 हा एकदा येत नाही, 2 वेळेस येत आहे. त्यामुळे त्यामुळे 19 वेळेस जरी येत असेल त्याच्यामधून एक मायनस केला म्हणजे 18 वेळेस म्हणता येईल. ही जी संख्या आहे ना 244, याला ही एकच संख्या आहे बरं का, यायला पाहिजे 19 वेळेस 4, यायला पाहिजे 19 वेळेस 4, पण ही एक संख्या अशी आहे 244 ज्याच्यामध्ये 2 वेळेस आलेलं आहे, 2 वेळेस आले, तर त्याच्यामधून एक कमी करून घेऊया आपण, ती एक संख्या कमी केली, मग राहिले किती, तर राहिले तुमचे 18 वेळेस, राईट. सेम 300 पासून 400 पर्यंत, 300 पासून 400 पर्यंत, 400 पर्यंत हा सुद्धा यायला पाहिजे 19 वेळेस, पण 400चा हा जो 4 आहे ना हा एकदा पुन्हा आलेला आहे, 400चा हा जो 4 आहे हा एकदा, म्हणजे 200 पासून 300 पर्यंत, 300 मध्ये 4 नव्हता, 3 होता तो, तर 300 पासून 400 पर्यंत, 400 पर्यंत 400 जर नसता तर तो 19 वेळेस झाला असता, पण 400चा 4 हा 20 वेळेस होईल. किती वेळेस होईल, 20 वेळेस. बट इथे पण 344 ही जर संख्या घेतली, ही 344, तर याला 4 हा दोनदा येत आहे, तिथून एक वजा करा, म्हणजे हा तो 20 मधून एक गेले 19 वेळेस. आणि मग या दोघांची बेरीज आता झाली आहे तुमच्या 200 पासून 400 पर्यंत, या दोघांची बेरीज तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. किती मिळते, 18 आणि 19, म्हणजे 37 वेळेस 4 हा अंक एकदाच येईल असं म्हणता येईल. तर ऑप्शन मध्ये 37 शोधायचं आहे, 37 मिळतंय तुम्हाला ऑप्शन नंबर सेकंड मध्ये. तर या प्रश्नांना सुद्धा लक्षात ठेवा बरं का. चला नेक्स्ट अँड फायनल क्वेश्चन आजच्या सेशनसाठी बरं का, की क्वेश्चन नंबर 10, 3 से 4 मध्ये किती मिळवावे, म्हणजे बेरीज 4/3 म्हणजे त्याचा उलट होईल, म्हणजे व्युत्क्रम होईल असं पण म्हणता येईल. कधी कधी हा प्रश्न शाब्दिक स्वरूपामध्ये असा विचारला जातो की 3 से 4 मध्ये किती मिळवल्यास त्याचा व्युत्क्रम, व्युत्क्रम म्हणजे रेसिप्रोकल, म्हणजे 4/3, राईट. आणि विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षेला 2012 ला आलाय, या 3/4 मध्ये किती मिळवले माहिती नाही, किती मिळवले, तर उत्तर 4/3 यायला पाहिजे, राईट. या x ची किंमत काढायची, हा 3 से 4 इकडे कन्वर्ट करू, म्हणजे x बरोबर 4/3 वजा हा 3 से 4 तिकडे गेला तर मायनस होईल 3/4, राईट. फ्रॅक्शनची ऍडिशन सबट्रॅक्शन, 3 चौक होत आहेत 12, लिहिले 12 खाली, राईट. 3 चौक 12 तर 4 चौक झालाय 16 मायनस 4 त्रिक 12 3 त्रिक 9, 16 मधून 9 कमी करा, राहिले 7, 7/12, म्हणजे तुमचं उत्तर व्हायला पाहिजे 7/12, 7/12. ऑप्शन मध्ये मिळतं का, तर यस ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतंय, हे आन्सर असायला पाहिजे. 3/4 मध्ये जर 7/12 जर तुम्ही मिळवणार तर उत्तर 4/3 म्हणजे त्याचा रेसिप्रोकल होईल असं म्हणता येईल, राईट. तर मित्रांनो पुन्हा हे 10 प्रश्न आपण या सेशन मध्ये बघितले. असंच रोज एक सेशन तुम्हाला मिळत राहील युट्यूबवर, कारण तुम्ही तुमची तयारी करा बरं का, कंबाईन मध्ये येणार आहे. शिवाय तुम्हाला जर इतर कुठलेही प्रश्न असतील तर मी तर माझा नंबर नेहमी सोडून जातोय, इथे पण लिहून देतोय तुम्हाला माझा नंबर. जर कुठलाही इतर प्रश्न असेल तर 95552028 या नंबरवर तुम्हाला मला व्हॉट्सअपवर विचारता येईल बरं का. विशाल सर म्हणून तुम्हाला सेव्ह करून ठेवता येईल, आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला तुमचे जर डाऊट्स असतील किंवा तुमचे काही सजेशन्स असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सुद्धा तुम्हाला मला विचारता येतील, राईट. तर हे 10 प्रश्न पुन्हा महत्त्वाचे बघितले आहेत. प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर, याच्या पूर्वी आलेल्या परीक्षांमध्ये MPSC शी रिलेटेड तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये परीक्षेचं नाव सुद्धा मी इथे दाखवतो, राईट. आणि जर तुम्ही कंबाईनची समोर तयारी करणार असाल तर या प्रश्नांना रेफर करायला विसरू नका. शिवाय तुमचे इतर मित्रमंडळी असतील तर त्यांना सुद्धा या व्हिडिओला तुम्हाला शेअर करता येईल, राईट. आणि पहिल्यांदाच जर तुम्ही आमच्या चॅनलवर आले असाल तर याला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि तुमचे लाईक आणि कमेंट्स याचं स्वागत नेहमीच असेल, राईट. तर या सेशनला तात्पुरता मग मी इथेच थांबवतोय. मी पुन्हा नेक्स्ट सेशन नेक्स्ट डेला म्हणजे उद्या तुम्हाला पुन्हा 10 प्रश्न मिळतील प्रिव्हियस इयर्सचे, जे परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले आहेत, राईट. तर मित्रांनो इथेच तुमची रजा घेतोय, मी नक्की पुन्हा तुम्हाला भेटेल नेक्स्ट लेक्चरला. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच, थँक्यू.